ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते अभिजित पानसे जे आहेत, आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि तुम्ही आता अर्ज वगैरे दाखल करणार आणि राज ठाकरे यांची आपण भेट घेतलेली आहे, काही चर्चा झाली, काय सांगा? निश्चितपणे आमचा पक्ष हा आदेशावर चालतो आणि आमचं राजसाहेबांनी एकदा सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक कसा रस्त्यावर उतरतो, त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी आम्ही ही निवडणूक लढतो आहोत आणि साहेबांचाच आशीर्वाद घ्यायला आणि त्यांना सांगायला आलो की काय तयारी चालली आहे, कशी चालली आहे आणि अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे संपूर्ण पक्षामध्ये आणि त्यामुळे आम्ही एक तर गेलं वर्षभर आम्ही नोंदणी करतो, 35,000च्या वर आमची नोंदणी झालेली आहे, त्यामुळे विजय आमचा निश्चित समजतो आम्ही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या जागेवर भाजप अद्यापही ठाम आहे। आशिष शेलार म्हणाले की आमची पूर्णपणे तयारी या जागेवरून झालेली आहे, मात्र मनसेने चर्चेविना ही जागा घोषित केलेली आहे, त्यांना शुभेच्छा असा एक खोचक तोलाही लगावला। आता आशिष शेलार आणि हे सगळे लोक हे यांच्याविषयी मी बोलण्याची योग्यता नाही, ते अध्यक्ष आहेत मुंबईचे भाजपाचे, त्यामुळे त्यांच्यात आणि राजसाहेबांत सन्माननीय राजसाहेबात काही चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही, पण एक नक्की आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवेल किंवा शिवसेना लढवेल किंवा आमची उमेदवारी आम्ही आधी जाहीर केली होती, आम्ही ठाम आहोत, गेले वर्षभर आम्ही त्याच्यावर काम करतोय आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक आम्ही लढवतोय। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कशा प्रकारे आपली तयारी सुरू आहे, विजयाचं काय शाश्वती देता, कशी तयारी? एक तुम्ही लक्षात घेतलं तर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा खूप मोठा अवाढव्य पसरलेला एरिया आहे आणि आम्ही जागोजागी जे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आमच्या ऑलरेडी माणसं कामाला लागली, लोकांपर्यंत पोचायला लागली आणि दुसरं एक मला फार मी नम्रतेने तुमच्या समोर सांगतो की पदवीधर आमदारांनी साधारणपणे पदवीधरांची कामं किंवा पदवीधरांबद्दल योजना किंवा या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित असतं। गेल्या 12 वर्षात आमदार राहिलेले जे निरंजन डावखरेजी आहेत यांनी नेमकं काय काम केलं की माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे। आज मी गेले अनेक वर्ष शिक्षण या क्षेत्रात काम करतो आहे, एक मला पार्श्वभूमी आहे, मला त्याची प्रामाणिक इच्छा आहे काहीतरी घडवून दाखवण्याची, त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे लवकरच आम्ही जाहीरनामा वचननामा न करता रोजगारनामा काढतो आहे। कोकणपासून ते अगदी पालघरपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक योजना तिथे आहेत, अनेक गोष्टी आमच्या संकल्पना आहेत, त्या जर केल्या तर कोकणचा कॅलिफोर्निया व्हायची गरज नाही, कॅलिफोर्नियातली लोक कोकणात येतील। आपण आता उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहात आणि आपल्याला काय वाटतं भाजप आपल्याला साथ देईल? नाही, तो भारतीय जनता पक्षाचा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मी बोलू इच्छित नाही, पण 7 तारखेपर्यंत 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे, त्यामुळे आम्ही त्या दरम्यान भरू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केला। आपल्यासोबत होते अभिजित पानसेजी, त्यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।